नमस्कार. टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्याची रस्सा भाजी, ती पण चण्याची डाळ घालून. रात्रीच्या जेवणात मस्त असं भाकरीबरोबर बेत बनू शकतो ह्या भाजीचा आणि ही भाजी झटपट होणारी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर ह्यासाठी आपण 1 पाव किलो दोडका घेतला आहे. त्याच्या मी वरून शिरा काढून त्याचे अर्धा इंचचे काप करून घेतले आहेत. जास्त शिरा नाही काढायच्या, थोड्या-थोड्या वरच्याच काढून घेतलेल्या आहेत. आणि पाव वाटी चण्याची डाळ 2 तास भिजत घातली होती. ती फुगून आता अर्धा वाटीभर झालेली आहे. फोडणीसाठी आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. आणि ह्याच्यात आपण छोटंसं वाटण करणार आहोत. त्यासाठी एक मूठभर कोथिंबीर, एक मिरची, 4-5 कढीपत्त्याची पानं, 1.5 इंच खोबरं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. हे आपण चांगलं मिक्सरमध्ये पिसून घेणार आहे. बिना पाण्याचं हे पिसायचं आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 2 चमचे तेल घालून घेत आहोत. तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 2 चिमूट हिंग घालणार आहोत. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं पाहिजे. हे तडतडायला लागले की आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो ह्याच्यात घालून ट्रान्सफर होईपर्यंत ह्याला परतून घेऊया. आता कांदा ट्रान्सफरन झाला आहे. आपण जे वाटण केलं होतं खोबरं आणि लसणाचं ते ह्याच्यात घालून मिनिटभर चांगलं परतून घेऊया. म्हणजे लसणाचा आणि खोबऱ्याचा कच्चापणा निघून जाईल. मिनिटभर झाला आहे. आता आपण ह्याच्यात जो टोमॅटो आपण बारीक चिरला होता तो घालून घेऊ. आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात आपण चवीनुसार मीठ इथेच घालून घेणार आहोत. आणि टोमॅटो चांगला मिक्स करून घेऊया. आता ह्याला आपण मिनिटभर झाकून शिजवणार आहोत. म्हणजे टोमॅटो लवकर आहे ना मऊ होतो. मिनिटभर झाला आहे. बघा छान तेल पण सुटलं आहे आणि टोमॅटो पण मऊ झाला आहे. आता आपण ह्याच्यात सुके मसाले घालून घेऊ. सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत. 1 चमचा धना जिरा पूड घालत आहोत. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालत आहोत. हा घरगुतीच कांदा लसूण मसाला आहे. आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट घालत आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया. सुके मसाले खाली लागतात त्यामुळे आपण ह्याच्यात 2 चमचे पाणी घालत आहोत. म्हणजे मसाले चांगले परतले जातील आणि तळाशी लागणार नाहीत. आता ह्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया. बघा 2-3 मिनिटं झाले. चांगलं तेल सुटलं आहे. आता ह्याच्यात आपण चण्याची डाळ आणि दोडका घालून परतून घेऊया. हा मसाला चांगला त्याला लागला पाहिजे म्हणजे तो आतपर्यंत मुरतो आणि चांगली चव येते. आता हा मिनिटभर असा परतून घेऊन आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया. मी 1.5 कप पाणी घालणार आहे. कारण की आपल्याला ही रस्सा भाजी करायची आहे. रूम टेम्परेचरवरच मी ह्याच्यात पाणी घातलं आहे. काही गरम नाही केलं. आता ह्या पाण्याला जरा उकळी येऊन देऊया आपण. बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यात 2 चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहोत. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे रश्श्याला चांगला थिकनेस येतो. आता आपण ह्याला झाकून 10 ते 12 मिनिटं शिजवणार आहे. झाकण पूर्ण न ठेवता त्याच्यात असं उलटणं घालून अर्धवट झाकण ठेवावं. म्हणजे ना चांगलं तेल सुटेल. गॅस मीडियम ठेवला आहे. आता 12 मिनिटं झाली आहेत. बघा छान तरी आली आहे कालवणाला.
दोडका हा लगेच शिजतो, पण चण्याची डाळ शिजायला थोडा टाईम लागतो. आपण चण्याची डाळ चेक करूया की शिजली आहे का? आपण भिजत घातली होती म्हणून ती शिजायला एवढा टाईम लागणार नाही. बघा छान शिजली आहे 10 ते 12 मिनिटात. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आणि मस्त आपली झटपट अशी दोडक्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.